हॅपी दिवाळी ऑल ऑफ माय फ्रेंड्स. तर चला आपण करूया दिवाळीचा फराळ. तर इकडे मी करते बेसनचे लाडू. बेसन खूप छान असं भाजून घेतलं आहे. मी पूर्ण व्हिडिओ घेतलेला नाही आहे. तर बेसन हे थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे आणि पूर्णपणे त्याच्यावरतीच लक्ष ठेवून आपण भाजत राहायचं आहे. तर हे बघा इथे माझं छान असं बेसन भाजून तयार झालेलं आहे. एकदम मस्त असं खमंग असा एकदम सुवास येतो आहे आणि खूप छान भाजून झालं आहे. आणि एकत्र जर आपण हलवत असू तर तिकडेच लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर मग ते करपून जाईल. त्याच्यामुळे मी आता इथे बेसनचे लाडू बनवणार आहे आज. आणि मी हे 1 किलोचे लाडू बनवते आहे. तर खूप छान असं मी बेसन भाजून घेतलेलं आहे. जवळजवळ ह्याला भाजायला 20 ते 25 मिनटं लागलेली आहेत, कारण बेसन भाजायला खूप वेळ लागतो आणि मी हे साजूक तुपात बनवलेलं आहे. तर तुमचा दिवाळीचा फराळ झाला की नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर इकडे मी साखर, वेलची आणि हे ड्रायफ्रूटची पावडर करून टाकलेली आहे. काजू आणि बदाम घेतलेले आहेत, कारण मला पावडर टाकलेली आवडते. कधीकधी जे दाताखाली येतात ड्रायफ्रूट्स ते सुद्धा छान लागतात, पण यावेळेला आम्ही पावडर करून टाकलेली आहे. आणि चला आपण आता याचे लाडू बनवूया. तर हे बघा इथे इतकं सुंदर असे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपण हे सगळे लाडू पूर्ण करून घेऊया. कसा झाला आहे माझे लाडू ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे माझे बेसनचे लाडू करून तयार झालेले आहेत. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच.